कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे अघोरी प्रथेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या ठिकाणी सातारा जिल्हा महिला शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुलोचनाताई पवार तसेच त्यांच्या काही निकटवर्ती कार्यकर्त्यांचे फोटो वापरून अघोरी प्रथा केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे। संबंधित ठिकाणी अघोरी प्रथा, पूजा साहित्य व छायाचित्रे ठेवण्यात आल्याने हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषातून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दुसरा एक फोटो कुठे गेला का तू म्हणलीस तर तारखेला संध्याकाळी 10च्या दरम्यान 10 नारायणवाडीच्या हायवेच्या पुलाखाली अघोरी विद्यागोष्ठी केलेले एक महिला आणि 2 पुरुष होती। आमच्या गावातील लोकांना बघितल्यानंतर ते मागला आणि ते पळून गेले गाडीने। पण त्यात आमच्या आपले शिवसेनेचे आपले सुलोचनाताई पवार आपले जिल्हाध्यक्ष आहेत ना, त्यांचा फोटो आम्हाला दिसला। त्याच्यात दिसल्यानंतर आमचे मित्र सुनील बापू यांनी कॉन्टॅक्ट केला। बापू असेल ताईचा फोन नंबर आहे का, तर बापूने नंबर दिला आणि ताईंनाच कॉल केल्यानंतर ताई बी आलेत आता। तरी अघोरी जे केलेले आहे आमच्या गावामध्ये 8 टप्प्यावर आणि ह्याचा आमच्या गावाला एक त्रास आणि बिनकामात चांगलं काम करण्यास ताईंना तरी कशाला हा त्रास। ताई त्यांच्याबरोबर एक 4-5 फोटो आहे त्यांनी, ते काही ओळखले नाहीत, माझ्या ओळखीचे नाहीत कोणी। बोल मागल्या आठवड्यात आम्ही इथं चाळ्या येत असताना एक लेडीज 2 जेंट्स होते। आम्हाला बघ कशी ते पोहून गेले म्हणून आम्ही का बघितले तर तर इथे अघोरी करणे सगळे केले। मग त्यात आम्हाला मॅडमचा फोटो दिसला, मग आम्ही लगेच सरपंचाला सांगून सरपंचाने बापूंशी कॉन्टॅक्ट करून बापूंनी मॅडमना सांगितलं, सरपंचाने सांगितल्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा प्रकार केला। दाखवा प्रकार दाखवा, काय होत नाही असं असे फोटो टाकलेले आहेत। कुठे गाव बोला। गेल्या आठवड्यापूर्वी झालं का ओपन झालं बोला। गेल्या आठवड्यापूर्वी इथे एक अघोरी विद्या करण्यात आली होती। त्या अघोरी विद्येमध्ये मी माझ्या घरातले आणि काही सहकाऱ्यांचे फोटो याच्यामध्ये लावलेले दिसते। त्यावेळी लोकांना काही लक्षात आलं नाही, त्यांनी इथे जी कोणी होतं त्यांनी ह्या लोकांना हकलून लावलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आजच अशी सेम अघोरी विद्या इथं करण्यात आलेली आहे। याच्यात सुद्धा माझ्या घरातल्यांचे, माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। लोकांना असं वाटतं की ही असली अंधश्रद्धा केल्यानंतर कदाचित आमच्या घरातल्यांचा जीव जाईल किंवा माझा जीव जाईल। वाल्या लोकांनी ह्याच्याकडे लवकरात लवकर तातडीने लक्ष द्यावे आणि गावाला याचा होणारा त्रास जो आहे याच्यापासून गावाचा बचाव करावा, ही कळकळीची विनंती। जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।